एव्हरीबडी हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एव्हरीबडी. तर राधाच काळ पाखरू ह्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जरा आपल्याला सपोर्ट द्या, तुमच्या सपोर्टची जरा गरज आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असून तुमचा सपोर्ट जरा चांगला भेटायला लागलाय मला, पण अजून थोडासा वाढवा. तर आता सकाळी सकाळी बनवायला लागली चहा. पारूस हे झाडून काढलं, आंघोळ केली. मग म्हणलं चला एक व्हिडिओ करावं, तुम्हाला सांगावं की राधे रोज का नाही रोग्या कोंबडीवाणी झुरते. मला म्हणते ते बी तसेच की हिला काय रोग येतोय, हिला काय बोक येतोय, आणि कामधंदा करा आणि हे ते. कामधंदा ही कामधंदाच आहे वा, व्हिडिओ बनवतो म्हणजे कामच आहे ही. आणि ही काम करायला मला अजिबात लाज वाटत नाही बघा. आपण दुसरं काय करतोय, व्हिडिओच काढतोय ना, त्यामुळे लाज वाटत नाही. तर या का चहा प्यायला, चहा ठेवायला लागले मी गरम गरम करणार आहे आता. त्यासाठी दुधाची पिशवी आणली अर्धा लिटरची. दादे घरात हो, त्याला घेऊच नको, इकडे ये जरा वाटलं. साखर, चहापत्ती. चहापत्ती काल आणून ठेवलेली ही तर तशीच राहिले. मग आता झाडून झुडून काढलं. आंघोळ्या चालल्यात लेकरं बाळांच्या सगळ्यांच्या. स्वातीची माझी आंघोळ झाली, सण्याची आंघोळ झाली. अजून कुणाची झाली? दादीची, दादाची, नानाची, पप्पाची नाही. बाकीचे कावी ताय राहिले ते अजून आंघोळीचे. पाणी तू बी गेली. मग सांगितलं की ना. मग आता ह्यांचे आंघोळ्या झाल्या म्हणजे थोडेच कपडे आहेत, मग लगेच पाणी आहे तर आपलं पिळून टाकायला. त्यात स्वाती गेली तिकडं त्याच्या घरात. सकाळ सकाळ ती बी गेली, सकाळी 6 वाजता झाडून झुडून काढायला. मी आता इकडलं झाडून झुडून काढलं. लयच तब्येत बरी नाही बघा माझी. काल मग ते तसलं उडणंवाला ड्रोन मिळालं. लय तब्येत बरी नव्हती माझी. रोज उठून अंगावर दुखणं काढायचं, रोज उठून अंगावर दुखणं काढायचं, आणि रोज ती तुम्हाला दिसते कोंबडी झुरल्यावाने. लय तब्येत बरी नाही माझी. आता मला काय झालंय तुम्हाला काय सांग. मला ह्या गोष्टी का ना अशा टेन्शन न होते त्या, पण मी दवाखान्यात जात नाही. कारण दवाखान्यात गेलं तर डॉक्टरला सांगायचं काय काय होतंय म्हणून सांगा, म्हणून मी दवाखान्यातच जात नाही. अंगावर दुखणं काढते. तुम्हाला वाटतं राधी घरी आली की लगेच रोग लागल्यावाने होते. तिला रोग लागतो, आयतं खायला पाहिजे असतं. आता स्वातीला तर हिनं कामवालीच बनवली, आणि बाहेर गेल्यावर किती हसून खेळून राहते, किती खुश असते या, असं तसं. तुम्हाला सांगू का काय झालं का? कशाला उचकतो दाद्या? हिथं आहे की गलास, हो हिथं आहे गलास. प्यायच्या पाण्याची केंड आहेत आमचे. मला थोडं पाणी देऊ दे. पिते का त्यात टाकते. चहा करते सगळ्यांना. तुझ्या मम्मीने तिकडे चहा केलाय का काय? इथंच करायचं आहे. केलाय का? तू तिकडे जाणार आहे का चहा प्यायला? चहा बी ठेव इथं का? बसचीन घ्यायचे उचलून आणि टाकशील जमवून. स्वातीने तिकडे चहा केला काय? विचार कर म्हणजे इथं मला दूध वाटायला.
माझ्या घरी आले का नाही माझ्या मला का नाही प्रॉब्लेम इतकं दिसतात ना की मनानच मी गळटून जाते या. घरी आले की घरातले प्रॉब्लेम बघून आणि टेन्शन येतंय मला आणि त्यात मी दुखण्यात पडल्यावरच होते. मला ते हातपाय हलवू वाटत नाहीत आणि बाहेर गेली का नाही घराच्या बाहेर निघली की सगळं टेन्शन तिथंच आणि नवीन वातावरणामध्ये का नाही हसून खेळून राहते. आता कुणाला वाटतं की आपल्या घरामध्ये असंच पडून राहून लोकांच्या हितं करत बसावं? कुणाला वाटतं का सांगा? उलट लोकांच्या हितं गेलं तर माणूस हातपाय सुद्धा हलवत नाही, एका जागेला बसतं. बोललं तर बोलायचं नाही तर नाही बोलायचं. काय झालं का ताई ना विचारलं का? ए स्वात्या स्वात्या अर्ध सुद्धा वाटत नाही. ए स्वाती नानी मी येली काय स्वाती दादी जरा बघून यायचं पळव कर बघ म्हणजे मला दवाखान्यात जायचं ते कॅन्सल करायला बरं पडत. नाना मी गेले तर झोपल्या काय घरात. मग आता सहीनच होय ना मला, मग म्हणलं चला आज म्हणलं दवाखान्यातच जावं. येते दवाखान्यात जाऊन बघते डॉक्टर हे काय म्हणतात आहे. मला पुण्याला जायचं होतं, जमलं तर मी आज पुण्याला जाणार आहे कारण कालच निघाले होते पण मला कंबर दम धरून देना असं कातड सुद्धा दुखायला. अगं म्हणलं चहा करायला लागली काय? मग तेच इथं मी पाणी ओतलं होतं, दूध ओतायचं होतं, मग म्हणलं हिने चहा केला. साखर आहे की तुझ्या पोरीनं बघितलीच नव्हती, बळच म्हणत होती संपली संपली. साली ठेवल्या त्या चूल पेटवायला. स्वातीला कामवाले नाही केले, स्वाती तिच्या मनानं करते. मी कुणाला माझ्या घरी कुणी पण येऊ द्या, मी कुणाला कर बी म्हणत नाही काहीच नाही. आपल्याला करायचं असलं काय कपाटापटा करायचं आणि दुखण्यात असले तर मी स्वतःला खायला सुद्धा बनवत नाही, माझ्या लेकरांना सुद्धा बनवत नाही, कुणालाच बनवत नाही. लेकर त्यांचे ते आणून काय बी खाते ते. त्यामुळे आपण टेन्शन घेत पण नाही कशाचं की कुणी खाल्लं असं नसं. जी ती ज्याच्या त्या मनानं करू वाटलं करा, नाही करू वाटलं तर नका करू. आणि तुम्हाला तर सगळ्या गोष्टी माहिती आहे त्या, तरी पण तुम्ही असं बोलल्यावर कसं व्हायचं? आणि मी काय म्हणते, ज्यांना माझा प्रॉब्लेम आहे ना त्यानं खरं तर करा माझ्या नवीन चॅनलवर येऊच नाही. तुमची काही गरज नाही, मला सपोर्ट करणारे करतेली. मला सपोर्ट करणारे करतेली. एक तर माझी इच्छा पण नाही व्हिडिओ बनवावं की काय करावं. मला डायरेक्ट वाटतंय की का नाही संन्यासच घ्यावा, बघा त्या मठातच जाऊन बसावा. संदेश नसते ती मग संदेश संन्यास हा तिथं संन्यास म्हणजे का नाही लेकरं बाळ परपंच काय सुद्धा नाही करायचा. लांब जायचं कुठं तर नदीच्या कडेला स्वतःचा मठ बांधायचा आणि त्यात जाऊन बसायचं. हो त्याला संन्यास घेणं म्हणतात. स्वतःचा मठ सरकारचं असतंय की कुणाचं का असं स्वतःचा बांधायचा अगोदर, आपण मरून गेला मग सरकार घेतोय पुन्हा. म्हणजे आपण मिळायला मत घेतला आहे. काय करायचंय तुला? 7 मिनिटाचा झालाय. तुला काय अडचण आहे का? टायमिंग तुम्हाला कटाळा यायची तुला? कटाळा नाही, नुसतं सांगतो, नाहीतर 11-12 गेलं म्हणजे लय झाला व्हिडिओ. काय तुला काय कटाळा आला काय? होते की तुला काय तर बघा इथं चहा उकळलाय. आता ह्याच्यामध्ये वतायचंय दूध. उठ जरा. उठून का दाखवू काय दूध कुठे टाकले? अगं चहा उकळलाय. आता ह्याच्यामध्ये टाकायचं दूध, दुधाची पिशवी. हे दूध खराब होत नाही बरं का लवकर. कोणचं? ठीक कापते
काबर नाही पुसतोय. तुझं तोंड जरा बंद ठेवत जरा सण्या. काय कोणचं कसलं मध्ये मध्ये बोलायचं. राहिलेलं तर फ्रीज मध्ये हा. हाड्या भांडणं बघा कुत्र्याची. राखणदारी करायला त्यांच्या घरी आणि भुका धिंगाणं घालायला कचरा आणून टाकायला आमचं. अगदी बारकं पिल हो. चला भेटू पुढल्या व्हिडिओ.